हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवरती स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल। 3-4 दिवस झाले हा पाऊस दुपारी बरोबर येतो, पण आज सकाळपासूनच पावसाचं वातावरण झालंय आणि पाऊस सुरूच आहे। सकाळी उठली, सर्वात आधी झाडू मारून घेतला, बाहेरचं थोडं वातावरण बघितलं, अंघोळ केली, त्यानंतर किचन मध्ये आली, थोडीफार आवरावर केली, चहा ठेवला। कसं आहे, आम्ही विदर्भातली लोक, आम्हाला सकाळ सकाळी चहाच पाहिजे, म्हणून आम्ही पहिला चहाच पितो। चहा शिजतोय तोपर्यंत आपलं तोंड अजिबात शांत राहिलं नाही पाहिजे, म्हणून इकडे तिकडे हुसका केलं, मग भेटली इथे खजूर। सकाळी कसं थोडंफार हेल्दी खाल्लं ना की आपली बॉडी पण चांगली राहते। तुम्हाला असं वाटत असेल किचन मध्ये कोणी नाही म्हणून ही गपचूप खात असेल, तर आमच्या घरी असं गपचूप चोरून खायची काही गरज पडत नाही सर। आमच्या घरी कसं आहे, खूप सारं खायचं आणि मस्त राहायचं। तोपर्यंत माझा चहा सुद्धा झाला। आणि हो, मला ब्लॉगिंग येत आहे की नाही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आणि माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक नक्की करत जा। चहा पिल्यानंतर कसं एकदम अंगामध्ये एनर्जी येते। मग लागली मी इथे माझ्या स्वयंपाकाच्या तयारीला। आज बनवणार होती मी मस्तपैकी ही शेंगांची भाजी। पाऊस थोडा वेळ थांबला हे बघून मी लगेच वॉशिंग मशीन मधले जे कालचे कपडे होते ते लगेच वाळत घात। आणि हा पाऊस पण काय आपली मस्करी करतो बरं का। ज्यावेळेस आपण कपडे टाकतो त्यावेळेस बरोबर पाऊस येतो, कपडे आतमध्ये आणा, पाऊस बंद। रोज माझं हेच काम असतं, मी आत कपडे नेते, बाहेर आणते, बाहेर नेते, आत आणते। एकतर बाहेरचं वातावरण असं, आणि त्यामध्ये मी केस धुतले, आणि मगापासून माझं एवढं डोकं दुखत आहे, काही करायची इच्छा पण होत नाहीये। आणि नेहमीच माझ्यासोबत असंच घडतं, ज्यावेळेस बाहेरचं वातावरण ढगाळ असतं त्यावेळेस माझं केस धुतल्यानंतर डोकं दुखतंच। चला मग दुखण्याला केलं मी जरा बाजूला, त्यानंतर कुकर लावला। आता रोज तुम्हाला मी कुकर लावताना दिसतच असेल, तर हो, माझ्या घरी रोज हा कुकर लागतोच, कारण की आमच्या घरी एक भाजी कंपल्सरी ही रश्याची असते आणि दुसरी भाजी सुकी, आणि 2 मुलांच्या टिफिन मध्ये सकाळी त्यांच्या वेगवेगळ्या भाज्या झालेल्या असतात। आणि जर का मी सुकी भाजी आणि रश्याची भाजी बनवली, त्यामधली जर माझ्या घरातल्यांना कोणाला आवडली नाही किंवा त्यांना ती आवडत नाही, तर मग त्यांच्यासाठी एक एक्स्ट्रा बनवायची असते। किचन मध्ये काम करत होती, तेवढ्यात गेट वाजलं, बघितलं तर माझे बाबा आले होते। बाबाला चहा पाणी केलं, त्यानंतर ही मिरची भाजून घेतली आणि सोबतच या गवाराच्या शेंगा ज्या मला खूप आवडतात खायला, थोडंसं तेल आणि मीठ टाकून मस्त फ्राय करून घेतल्या। त्यानंतर बाबा, मी, सासूबाई इथे हॉलमध्ये बसून जेवण करून घेतलं। तेवढ्यात आली पावसाची फवारी, आणि रोज हे सुरू आहे। आज तर मला फार कंटाळा आला होता, त्यामुळे मी कपडे बाहेरच ठेवले, आज घेतलेच नाही, म्हटलं ओले होता तर होऊ द्या। काय सुरू आहे बाबाच्या फोन मध्ये? हा बाबा, बघू नाही देत काही? हा बाबा, बाप रे, किती झालं आईची? बाबा हॉलमध्ये होते तर बिट्टू हॉलमध्ये येतच नव्हती, का माहिती, का त्यांना लाजत होती का काय माहिती। आता हे पावसाच्या भरोशावर सोडून दिलेत मी कपडे, आता हे कधी वाढो काही हो। मीनू अजूनही माझ्या बाबांना फोन कसा वापरायचा, नेट कसं लावायचं ते सांगत होती। बाबा हो करत होते, आणि ज्यानंतर मीनूने विचारलं हे लावून दाखवा, त्यावेळेस अजिबातच लावत नव्हते। ती गंमत आता पुढे बघा। 2-3 आहेत, याला पहिल्या निड्याजवळचं पहिल्या की इथं याचं, मग इथं व्हिडिओ बघत बघत गेला, कोणताही व्हिडिओ बघायचा, मग ते असं 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 केल्यामुळे होते। थांबा, आता पहिले हिरवं बटन चालू करा, वरून वरचं पहिले डाटा चालू करावं लागते ना, पहिलं असं वरून बटन हे करा, सुरू करा, असं वरचं करा, खाली मग असे दाखवलं तसं। आता हे असं चालू केलं समजा, फक्त तुम्ही बटन बंद करून चालू केलं, पहिलं सर्वात आधी काय करायचं, हे असं खाली करायचं, करा तुम्ही खाली हळू करायचं ते। तुम्ही असं वर हात फिरवला की जाडा हात आहे तुमचा, हात त्याला पटकन टच होते, त्याला दाबून थोडंसं, नाही आलं तर पटकन थोडंसं दाबून करायचं, असं टच करायचं, खाली ओढायचं, करा एकदा खाली, इथून करायचं, इथून आलं। कोणतं दाबा लागते आता, हिरवं कोणतं करा लागते, 2 बाण कोणत्या, हा करा ते हिरवं, त्याला टच करा, म्हणजे हिरवं होते ते। नाही, बाणाचं कोणता घेते चिन्ह, बाणाचं, हा करा ते हिरवं, टच करा। आता ते चालू झालं, ते हे बटन चालू झालं। आता टच करून वर करा वर, हा आता परत असं खालचं वर करा, हा करा वर, हा झालं, बघा कसं आलं, परत वर घ्या, हा आता लाल चिन्ह कोणतं दाखवलं होतं, हा करा सुरू। आता असं असं परत सरकवायचं, आपल्याला कोणतं पाहिजे, हे पाहिजे का काकड्या मागड्या ते बघायचं, हे नाही आवडलं पुढे घ्यायचं,
फळफळ घ्यायचं का नाही पुढे घ्यायचं असं घ्यायचं असं बघायचं पुढे पुढे घेत जायचं आवडलं तर बघा हे काय तिकडचं नारळ आहे वाटतं. चला तर इथे माझ्या जाऊनी बाबांना फोन कसा चालवायचा ते शिकून दिलं आणि बाबांनी त्यामधलं किती लक्षात ठेवलं आणि किती त्यांना समजलं हे बाबांनाच माहिती. पाऊस कधी थांबते वाट बघा. थोडंफार ऊन तर आलंय पण वर आभाळ बघा. इकडनं उघडलं तर इकडनं अंधार. बघू आता कपडे कधी सुकते. काय झालं काय सुरू आहे काय हा पसारा बाप रे काय करून ठेवली अवस्था बेडची. चादर चादर आराम करतायत बाबा. बाबा आराम करतायत. मी कसा आराम करणार तू उठलेली असले ना म्हटल्यानंतर मी कसा आराम करू शकते तू सांग. तू तर मला आरामच नाही करू दे रे बाबा. मी झोपली की येणार माझ्या नाकात बोट टाकणार. इथे बसते ना मी. हो ना नाही नाही मी इथेच बसते असू दे. मी तुला बघते तू काय करतेस. आईला मग आईला माहितीये यस सही बोली. मी झाली सर्दीने परेशान आणि बिट्टूचे पप्पा सकाळीच बाहेर गावी गेले त्यामुळे मला जराही करमत नाहीये. मी एकदम चेहरा पाळून बसलीये. का माहिती का पण सकाळपासून ते गेले ना गेले मला करमतच नाहीये. इकडे तिकडे इकडे तिकडे फिरत आहे चेहरा पाळून. हे आणले आईने बस. मी कशाला उल्लू बनवलं मी सांगितलं नाही का तुला. आताच म्हटलं ना मी पाऊस गेला परत. स्कूटी घेऊन मी निघाले आर्यनला स्कूल मधून आणायला. हो एक तर हात तुटलेला मुटलेला. म्हटलं ते हँडल नाही होत ना ग बाई. एक तर माणूस कसाही जाऊ शकतो. आता यांना 3 दिवस सुट्टी आहे. उद्या परवा संडे. बिट्टूला पण काय कोण आहे हिरोईन बाप रे. दुपारनंतर जेवण झाल्यानंतर 3-4च्या दरम्यान आम्हाला काहीतरी गोड खायला पाहिजे. आणि आजकाल घरामध्ये गोड भरपूर असतं. जाऊबाई त्याच्यामध्ये हुसका करतच होत्या. मग लग्यात मी सुद्धा हुसका करून टाकला. बापरे आला पाऊस. मीनो ए मीनो हे कपडे कधी वाढतील ग. बघ ना आत्ता गेला होता ना पाऊस. फुरफुर 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 थोडा 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 सुरूच आहे. एक हो ना म्हणजे वाढलेले कपडे पण ओला करून टाकत आहे. आता थोडेफार सुकले होते आता परत ओले. मी ते आत घेतच नाही. आत घेऊन त्याचा गायटा. तू कुठे चालली चष्मा स्टॉल बिल लावून. मग मला दिसती तर लगेच मागे सरकली. बापरे काय केलं. शक्तिमान शक्तिमान. बच्चा नको उचलो एवढे. आमच्यासाठी तर बच्चाच आहे. नाही ग लहान आहे ग लहान आहे ग माझा शनूल्या. बिट्टूला तिच्या दादूची खूप काळजी. बाहेर पाऊस सुरू होता म्हणत होती आता दादू भिजतात. आणि तिला माहितीये तिचे दादू 2 व्हीलरवर कधीच जात नाही. 4 व्हीलर घेऊनच फिरत असतात. तरी पण काळजी बघा तिची. हो अचार टाका त्याचा गोल्ड मस्त. गोड बनते का अशा कच्चे. मग काय तर पिल्लू तेस तिथे ठेवलेस तू ते. माझ्या आईने आमच्यासाठी पाठवले आणि तू त्या बावल्यांना देते का ते लिंबू. ते खात नाहीत बावले.
कोण पडलं? काय मुलगा आहे हा? काय झोपेत चालतो काय बाबा रे? काही काय अरे बापाची कंबरच गेली असती. आले कशासाठी झालं काय असतं? तू तर बाबा आले तशी इकडे येतच नाहीयेस, तिकडेच जाऊन बसलीस. हो ना, येतच नाहीये इकडे. उसको बिस्किट दे दिया, मुझे नहीं दिया मेरे बच्चे ने. ये लोग फाल दो. ये तुमका नहीं, ये हमका है. तब उसकी प्यारी मम्मा है. आता बिट्टूच्या दादीने बिट्टूला बडीशेप दिली. बिट्टू काय म्हणते? बिट्टू काय आहे ते? बनाना. खूप छोटे बनाना. खूप छोटे बनाना. ते छोटे छोटे बनाना म्हणजे साईज बनाण्यासारखे आहेत ना. हे मला म्हणत आहे की म्हणते खूप छोटे छोटे बनाने आहेत, तू पण खा. तू पण खाऊन जाणार. छोटे छोटे, हो छोटे छोटे बनाने आहेत ते. तू पण खा ना. आमचं शेअरिंग सुरू आहे. छोटे छोटे बनाने. ये तुम्ही खाल्लेत का बडीशेप बनाने? पूर्ण खाल. तू एकच खाले. पूर्ण फिनिश केले? हो. हो बघा, पूर्ण फिनिश केले बडीशेप बनाने. बघितले आता बघा. मला का बाहेर थांब बघू दे बरं. समोरचे कपडे या साईडला टाकले ना तर आता मस्त ऊन आले, पाऊस गेलाय. नाहीतर मगापासून बराच पाऊस होता. म्हटलं आता पाऊस येऊ अथवा ना येऊ, तरी पण मी इथेच टाकून दिला. आता मी नेणार पण नाही. मी कुठे जाऊ रे बडे? मी नाही टाकत आता कपडे. गया ठुमक ठुमक या दे माया बिना. महिने आला. हे कपडे घातले नाही बिट्टूला खूपच आवडते, खेचत राहते. जाऊ का या बांबूच्या कपाचं उद्घाटन करत नव्हत्या. आज मीच त्याचं उद्घाटन करून टाकलं. त्यामध्ये चहा पित होती पण अजिबातही चहा पिल्यासारखं वाटत नव्हतं. त्यामुळे मी जो चहा होता तो फेकून दिला आणि माझ्या साध्या कपामध्येच पिऊन घेतला. पहिला हात शेकून घे, नाही तर मी तुला शेकून घेईन. काय पुढे तर बोल, मुंह तो खोल. तू पहिला हात शेकून घे ग बावडट बाई. मस्त आराम सुरू आहे तिचा. मजे मारलो भाई. साला एक काम नाही होत आहे माझं माहिती. मला ना बाहेर जायला मिळत आहे ना कुठंच नाही. हेच सुरू आहे, धुणं धाणं भांडी कुंडी स्वयंपाक. आणि आता जर काकूनी सुट्टी घेतली भांड्यांना तर बस रे बस. सर्व माझी मेहरबानी आहे. बेकार, बहुत ही खराब होगा फिर. मी काही बोलू, मीच म्हणत होती ना तुला व्हिडिओ काढ चल. बिट्टू इथे दादीसोबत गोष्टी करत आहे. रात्रीचे 10 वाजले. मी ओटा पुसून घेतला, दूध सुद्धा तापून घेतला आणि आर्यन आता जेवण करतोय. तर आजचा ब्लॉग इथे संपला. आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.